नमस्ते. मास्टर्स गुरुकुलमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. मागील काही लेक्चरपासून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या चॅप्टरवरती बोर्ड एक्झामला पडलेले क्वेश्चन्स पाहत आहोत 3 आणि 4 मार्काचे. आणि आजचं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशनवरती शेवटचं लेक्चर आहे की ज्याच्यामध्ये उरलेले 5 क्वेश्चन्स आपण आज कव्हर करणार आहोत. तर एकंदरीत हा जो चौथा आणि 5वा क्वेश्चन आहे जो आपण या मॅथमॅटिक्सच्या सिरीजमधून पाहत आहोत, त्याच्यामध्ये 2 व्हरायटीचे क्वेश्चन्स असतात की एक चौथा जो क्वेश्चन आहे तो प्रॉब्लेम सॉल्विंग स्किलशी रिलेटेड आहे आणि 5वा जो क्वेश्चन आहे तो लॉजिकल थिंकिंगशी रिलेटेड आहे. आता या दोन्हीमध्ये काय फरक आहे तर लॉजिकल थिंकिंग हा जो 5वा 3 मार्काचा क्वेश्चन असतोय, एकच असतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला जो क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त नसते. जसं चौथ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन थोडं जास्त असते, लेंदी असते. तर लॉजिकल थिंकिंगमध्ये आपल्याला थोडं विचार करायला भाग पाडणारे क्वेश्चन्स असतात, काही वेगळ्या कन्सेप्टशी रिलेटेड क्वेश्चन्स असतात. जसे की आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायला पाहतोय असे क्वेश्चन्स आपल्याला आहेत. परंतु 5व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायला विचारू शकतात, वर्ड प्रॉब्लेम तयार करायला विचारू शकतात. हे 5व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला लॉजिकल थिंकिंग आपलं चेक करण्यासाठी विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. आणि चौथा क्वेश्चन हा प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, म्हणजे आपल्याला एखादा वर्ड प्रॉब्लेम दिला जाईल, त्या वर्ड प्रॉब्लेमला आपल्याला सॉल्व करायचं असते. वर्ड प्रॉब्लेमपासून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करावं लागते, क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करावं लागते. तर अशा वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन्स याच्यामध्ये आपण पाहत आलेलो आहोत. आज आपण काही चौथ्यातील राहिलेले क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि मग लॉजिकल थिंकिंग बेस्ड क्वेश्चन्स कसे असतात हेही आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या, अतिशय एकाग्रतेनं लेक्चर्स अटेंड करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन्स सोपेच आहेत, परंतु कसं आपण त्याच्या पाठीमागे विचार करतोय आणि कसं उत्तरापर्यंत पोहोचतोय हा अवेअरनेस, ही जाणीव आपल्याला जर झाली तर याच्यामध्ये अजून मजा येईल आपल्याला शिकताना. तर पुढचा क्वेश्चन घेतोय मी, जुलै 2024ला पडलेला क्वेश्चन आहे हा, ज्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम आहे. आपण काही वर्ड प्रॉब्लेम पाहिलेले आहेत, अजून हा एक वर्ड प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. मनीषा wants to distribute 540 bananas among some students. If 30 students were more, each would get 3 bananas less. Find the number of students. सिंपल क्वेश्चन आहे, आपण तयार करूया गोष्टींना. काय आपण यूज करतोय बघा, आपल्याला फाइंड आउट तर काय करायला हवंय, नंबर ऑफ स्टुडंट्स. मनीषाकडे 540 बनानाज आहेत आणि तिला ते बनानाज काही विद्यार्थ्यांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. किती विद्यार्थ्यांच्या मध्ये करायचे ते आपल्याला काढायला लावलंय. कसं करणार आहे आणि काय, ह्या काही कंडिशन्स आपल्याला दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिली तरी गोष्ट ही आहे की आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे त्याला आपण एक्स म्हणतो. लेट नंबर ऑफ स्टुडंट्स bx, विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ज्यांच्यामध्ये बनाना डिस्ट्रीब्यूट करायचे ते x आहे असं म्हणूया आपण. टोटल नंबर ऑफ बनानाज इक्वल टू किती आहे, 540. ओके. आता जर टोटल बनानाज 540 असतील आणि स्टुडंटचे नंबर्स x असतील तर प्रत्येकाला किती बनानाज मिळणार हे आपण कसं काढू शकतोय, जेवढे बनानाज आहेत डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. म्हणजे ईच स्टुडंट गेट, असं म्हणूया आपण, ईच स्टुडंट गेट 540 डिवायडेड बाय x बनानाज. प्रत्येक विद्यार्थ्याला किती बनानाज मिळणार आहे तर टोटल डिवायडेड बाय किती स्टुडंट्स आहेत. आता बदल काय झाला आहे तर याच्यामध्ये 30 स्टुडंट्स वाढलेले आहेत, त्यामुळं न्यू स्टुडंट्स म्हणूया
न्यू स्टुडंट्स किती झाले, एक्स होते त्याच्यामध्ये 30 ऍड झाले. आता हे झाल्यामुळं काय झालंय की 30 विद्यार्थी वाढल्यामुळं प्रत्येकाला जेवढे बनानास मिळत होते ते 3 कमी झाले, म्हणजे प्रत्येकाला 3 बनानास कमी मिळतात. 30 स्टुडंट्स वर मोर, ईच वुड गेट 3 बनानास लेस. आता परत मग काय होणार, ईच स्टुडंट गेट 540 अपॉन एक्स इतके मिळत होते, -3 बनानास. इतकं सर्वांना समजलं असेल आपण काय काय लिहिलेलं आहे. आता कंडिशन हे जे दिलेले आहे त्याच्यावरून आपण इक्वेशन तयार करण्याकडे जातो. इक्वेशन कसं तयार करतोय, आपल्याकडे किती स्टुडंट्स आहेत, प्रत्येकाला किती मिळणार आहे, ह्या दोघांचं जर मी प्रोडक्ट केलं तर मला 540 मिळणार, तेवढे बनानास मिळणार. मग आपल्याकडे स्टुडंट झालेले आहेत आता x+30 आणि ते प्रत्येकाला बनानास किती मिळतात तर 540 अपॉन x -3 एवढे बनानास प्रत्येकाला मिळतात. आणि या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे किती टोटल बनानास आहेत तर 540 बनानास आहेत. तर ह्याला क्वाड्रॅटिक मध्ये पहिला कन्वर्ट करूया. तर x+30 क्रॉस मल्टिप्लाय करतो 540 -3x अपॉन x इक्वल टू 540. क्रॉस मल्टिप्लाय केला, x ला पलीकडे घेतो, x+30 540 -3x इक्वल टू 540x. ओके, आता यांचं प्रोडक्ट घेऊया. x इंटू 540 540x, x इंटू 3x 3x². ह्या दोघांचं प्रोडक्ट 0 2 वेळा येणार, 4 3 जार 12, 5 3 जार 15 आणि 16. त्यानंतर 30 ने 3x ला मल्टिप्लाय करतो, किती होणार 90x इक्वल टू 540x. तर दोन्ही साईडचं 540 कॅन्सल होईल, पलीकडचं इकडे आल्यानंतर मायनस होईल ते. आणि आता हे जे राहिलेलं आहे त्यामध्ये ह्याला मी पलीकडे घेतो म्हणजे हे पॉझिटिव्ह होईल. 3x² -90 पलीकडे गेल्यानंतर +90 -16200 इक्वल टू 0. हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. प्रत्येकाला पाहिल्यानंतर आपल्याला कळते की 3 ने डिवाइड होते. 3 ने डिवाइड करूया, x² + 30x -3 5 जार 3 4 जार 3 0 जार 3 0 जार. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथं नंबर फार मोठा दिसतोय, परंतु मी एक गोष्ट सांगतोय ती समजते काय बघा तुम्हाला. इथं पण 0 दिसाले, तिथं 2 0 दिसाले. मी फक्त 54 डोक्यात घेतो आणि 3 डोक्यात घेतो. आता 54 कोणाच्या टेबलमध्ये येतो हे आपल्याला माहित आहे, 9 6 जार 54. साइन त्याला देऊन टाकतो मायनस आहे ते. 54 9च्या टेबलमध्ये येतोय, 9 6 जार. आता 9 आणि 6चं सबट्रॅक्शन 3 येते. आता फक्त मला करायचं काय, इथं 2 0 वाढवले आणि इथं 1 1 0 वाढवले. तर 90 × 60 केल्यानंतर मला 5400 मिळते आणि 90 मधनं 60 कॅन्सल झाल्यानंतर 30 मिळते. आता साइन कसं देतोय आपण, याला प्लस देतोय, याला मायनस देतोय. म्हणजे फॅक्टर्स आपल्याला मिळाले x² + 90x -60x -5400 इक्वल टू 0. ह्या दोघांच्यातून कॉमन काढतो, इथून x कॉमन निघतोय, x + 90, इथून -60 कॉमन निघतोय, आत तर x + 90 राहणार, मायनस कॉमन काढल्यानंतर आत प्लस झालं, x + 90 आणि x -60 इक्वल टू 0. आता काय करायचं आपल्याला, x + 90 ला 0 बरोबर इक्वेट करूया, म्हणजे x ची व्हॅल्यू -90 मिळेल, जी पॉसिबल नाही. स्टुडंट कधी निगेटिव्ह असू शकत नाही. x -60 0 बरोबर इक्वेट करूया, म्हणजे x किती येणार
60 आणि हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स किती असणार आहे? 60. तर तेवढं सेंटेन्स आपण लिहू शकतोय. नंबर ऑफ स्टुडंट्स किंवा टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इक्वल टू 60. असा सिम्पल क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये आपण काय काय केलं हे तुम्ही पाहू शकता. क्वाड्रॅटिक इक्वेशनला पण कसं सिम्पल प्रकारे आपण सोडवलं, फॅक्टर्स पाडण्यासाठी काय विचार केला. तर अशा प्रकारे क्वेश्चन 4 मार्काला बोर्ड एक्झामला पडलेला आहे 2024 साली. तर तुम्ही पॉज करून लिहून घेऊ शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. आपल्याला 5 क्वेश्चन्स घ्यायचे. ओके, का हे थोडं इक्वेशन टाईप दिसतंय, वाचूया पहिला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ m in the quadratic equation m minus 12x square plus 2 into m minus 12x plus 2 equal to 0 has real and equal roots. आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कंडिशन दिलेली आहे रूट्स आर रिअल अँड इक्वल. तर मार्च 2025 म्हणजे ह्याच वर्षी पडलेला आहे क्वेश्चन हा. आणि हा क्वेश्चन तुम्हाला थोडा ओळखीचा वाटू शकेल कारण की हा टेक्स्टबुकमध्ये प्रॉब्लेम सेटमध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला दिसेल. तर आपल्याला रूट्सच्या रिलेटेड काही गोष्टी माहीत आहेत. रूट्स रिअल, इक्वल, रिअल, अनइक्वल आणि इमॅजिनरी. हे कशावर डिपेंड आहेत? डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवर. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असते? तर b² - 4ac ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आहे. त्याच्या व्हॅल्यूवरती रूटचं नेचर ठरते. म्हणजे b² - 4ac जर 0 असेल तर रूट्स आर रिअल अँड इक्वल असतात. आता आपल्याला रिअल अँड इक्वल रूट्स दिले तर त्याचा यूज करून आपण m ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. तर इथं पहिलं दिलेलं इक्वेशन मी लिहून घेतोय. गिवन इक्वेशन आपलं काय आहे पहा. m - 12x² plus 2 into m - 12x plus 2 equal to 0. इक्वेशन आपण पहिल्यांदा व्यवस्थित लिहिलेलं आहे का हे चेक करायचं प्रत्येक वेळी पेपरमध्ये जे आपण लिहितोय त्यावेळी. म्हणजे एक जरी प्लस मायनस इकडे तिकडे झालं तर आपलं सोडवलेलं सगळं चुकीचं होतं. जरी आपण सोडवलेलं बरोबर असेल तरी m - 12x² plus 2 into m - 12x plus 2. आता याचं कंपॅरिझन करूया आपण. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्मवर ax plus by plus c equal to 0. म्हणजे याच्यावरून आपल्याला a मिळत आहे m - 12, b मिळत आहे आपल्याला 2 into m - 12 आणि c मिळते आपल्याला 2. a ची व्हॅल्यू m - 12, b ची व्हॅल्यू 2 into m - 12 आणि c ची व्हॅल्यू 2 मिळाली. आता तिने दिले काय? रूट्स आर रियल and equal. Therefore, b² - 4ac equal to काय असते? 0. हे आपल्याला माहित आहे. b ची व्हॅल्यू पुटअप करतो मी 2 into m - 12 ब्रॅकेट घालतो याला चा स्क्वेअर -4 into a ची व्हॅल्यू m - 12 c ची व्हॅल्यू 2 equal to 0. याचं स्क्वेअरिंग करतो 2 चा स्क्वेअर 4 m - 12 ब्रॅकेट स्क्वेअर -4 2 जार 8 into m - 12 equal to 0. पुढे सिम्प्लिफाय कसं करूया? 4 न दोघांना डिवाइड करूया. डिवाइड बाय 4 काय होणार? 4 ने डिवाइड केल्यावर इथे राहणार m - 12 ब्रॅकेट स्क्वेअर -4 न डिवाइड केल्यानंतर 2 राहिलं m - 12 इक्वल टू 0. आता m - 12 चा स्क्वेअर एक्सपान्शन करूया आपण. m- यातून एक्सपान्शन केल्यानंतर बघा m² - 2ab म्हणजे 24m प्लस 144 -2m प्लस 24 इक्वल टू 0. एक्सपान्शन केलं आणि तिथून 2 न मल्टिप्लाय केलं.
आता m² मायनस 26m प्लस हे 8 होणार, इथं 6 येणार आणि इथं 1 राहणार. आता याचे फॅक्टर्स पाडायचे आपल्याला. 168 प्रोडक्ट यायला पाहिजे आणि 26 काय यायला पाहिजे, तर 26 ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन यायला पाहिजे. तर फॅक्टर्स पाडूया. 168चे फॅक्टर्स आपण साईडला घेतो मी. 168 2 न पहिला डिवाइड करतो. 2 8 जार 6, 2 4 जार 8, 2 न परत केलं 42 येणार, 2 न परत केलं 21 येणार, 3 न केल्यावर 7 येणार, 7 न केल्यावर 1 येणार. ओके, तर 14, 3 2 जार 6, 6 2 जार 12, 14 आणि 12 येते बघा फॅक्टर. 168चे 14 आणि 12, 14 आणि 12ची 7 2 जार 14 झालं, 3 2 जार 6 2 जार 12 झालं, आणि दोघांना पण मायनस साईन येणार. म्हणजे m² मायनस 12m 14m मायनस 12m प्लस 168 इक्वल टू 0. यातून m ला कॉमन काढतो, m मायनस 14, यातून 12 ला कॉमन काढतो, m मायनस 14 इक्वल टू 0. म्हणजे m मायनस 12 एक फॅक्टर मिळाला, m मायनस 14 हा एक फॅक्टर मिळाला. म्हणजेच m मायनस 12 इक्वल टू 0, m मायनस 14 इक्वल टू 0. m ची व्हॅल्यू 12 येणार, m ची व्हॅल्यू 14 येणार. दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. दोन्ही चालते काय पाहूया. m ची व्हॅल्यू जर मी 12 इथं पुटअप केलं तर हे 0 होणार, हे 0 होणार, आणि 2 इक्वल टू 0 असू शकत नाही कधी. त्यामुळे m इक्वल टू 12 हे नॉट पॉसिबल आहे. का पॉसिबल नाही, कारण की m ची व्हॅल्यू 12 टाकल्यानंतर इथं सगळं जाते, 2 इकडे राहते आणि पलीकडे 0 राहते. हे कधी पॉसिबल नाही. त्यामुळे m ची व्हॅल्यू आपली 14. m ची व्हॅल्यू आपली किती येते, 14 येते. तर अशा प्रकारे हाही क्वेश्चन 4 मार्काला बोर्ड एक्झामला पडला होता. टेक्स्टबुक्स प्रॉब्लेम सेटमध्ये आज थोडं तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारचा क्वेश्चन, किंबहुना मला वाटतं हाच असू शकतो. तर सिंपल क्वेश्चन आहे जो 4 मार्काला बोर्ड एक्झामला पडला होता. फॅक्टर्स आपल्याला पाडता येत असतील आणि दिलेला कन्सेप्ट काय यूज करायचे हे कळत असेल तर काहीच अवघड याच्यामध्ये नाही. नेक्स्ट आपण आता पुढचे जे 3 क्वेश्चन्स पाहणार आहोत ते आपल्याला 5th क्वेश्चनमध्ये पडलेले आहेत, की जे लॉजिकल थिंकिंग बेस्ड आहेत. तर ते पाहायला आपण सुरुवात करूया. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा लॉजिकल थिंकिंग बेस्ड आहे. तुम्हाला क्वेश्चन वाचल्यानंतर हा क्वाड्रॅटिक वरती पडलेला क्वेश्चन आहे, असाच लिनियर वरती पण पडू शकतोय. ते मी कसं ते तुम्हाला सांगतोय, ऐकायचं. कन्स्ट्रक्ट अ वर्ड प्रॉब्लेम ऑन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे मला वर्ड प्रॉब्लेम तयार करायला लावला आहे, सच दॅट वन ऑफ इट्स आन्सर इज 20. की ज्या वर्ड प्रॉब्लेमचं आन्सर जे आहे, म्हणजे वर्ड प्रॉब्लेमला सॉल्व्ह केल्यानंतर जे आन्सर येणार आहे त्यातलं एक आन्सर तर 20 असायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते इयर असू देत, रुपीज असू देत, सेंटीमीटर, काही पण असू दे. अल्सो सॉल्व इट. म्हणजे त्या वर्ड प्रॉब्लेमला आपल्याला तयार करायचं आहे आणि सॉल्व पण करायचं आहे. सॉल्व करणं काय अवघड नसते, कारण की आपणच त्याला तयार केलेलं असणार आहे. त्यामुळं क्वेश्चन 19ला पडलेला आहे, समजून घ्या. आता पहिला याच्यावरती विचार कसा करायचा ना, विचार कसा करायचा आहे. वर्ड प्रॉब्लेमसाठी काहीतरी आपल्याला कंडिशन्स घ्याव्या लागतील, काहीतरी मानावं लागेल आपल्याला. आता मी काय करतोय, जे मला एक तिने दिलेलं आहे 20 आन्सर यायला पाहिजे, त्याला मी कन्सिडर करतो एज ऑफ सन. नंतर वर्ड प्रॉब्लेम आपण तयार करूया. एज ऑफ सन असं म्हणतो मी, ते 20 आहे. आणि दुसरं जे आन्सर आहे त्याचं तेही मी माझ्या डोक्यामध्ये तयार करतो. आणि
ते पण लिहितो आणि मग वर्ड प्रॉब्लेम तयार करायला घेतो. आता एक सनचं एज मी 20 मानलं, तर दुसरं मानताना काय करतो मी, त्याचे फादर्स एज म्हणजे त्या मुलाच्या वडिलांचं वय अंदाजे त्याच्यापेक्षा 25 वर्षांना जास्त असते. फादर्स एज सॉरी 45 इयर्स आहे असं मी मानतो. आता काय होणार आहे, याच्यावर मी आता वर्ड प्रॉब्लेम तयार करतो, कंडिशन तयार करतो. सम ऑफ एजेस ऑफ father and his son is, ह्या दोघांची सम करा, 65 and their product is 900. And their product is 900. Find their ages. आता त्यांचे एजेस फाइंड आउट करायचे. वर्ड प्रॉब्लेम तर तयार झालेला आहे. आता आपल्याला त्याचे एजेस फाइंड आउट करण्याची प्रोसिजर करायची आहे. मग आता हा वर्ड प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, याला मला सॉल्व्ह करायचा आहे. तर पहिला काय करणार मी, लेट एज ऑफ सन इक्वल टू एक्स. सनचं एज मी एक्स मानतो. फादर्स एज काय असणार आहे, दोघांचं 65 आहे ना, तर 65 मायनस एक्स असणार आहे. सन आणि फादर यांच्या दोघांच्या एजचे ॲडिशन 65 आहे. तर 65 मायनस एक्स केलं मी तर मला फादरचं एज मिळणार आहे. आता कंडिशन काय आहे, ह्या दोघांचा प्रोडक्ट आपल्याला माहित आहे. अकॉर्डिंग टू कंडिशन काय, सनचं एज आणि त्याच्या फादर्स एज या दोघांचा प्रोडक्ट 900 आहे. 65x मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 900. याला पलीकडे घेतो दोघांनाही, एक्स स्क्वेअर मायनस 65x प्लस 900. याचे फॅक्टर पाडत बसणे नाही, तर याचे फॅक्टर्स ऑलरेडी मला माहिती आहेत, कारण की मीच हे फॅक्टर्स तयार केलेत आपण. म्हणजे आपण अगोदरच याचं उत्तर आपल्याला माहित आहे ना, त्यामुळे फॅक्टर्स काय असणार आहेत, एक्स स्क्वेअर मायनस 20x मायनस 45x प्लस 900 इक्वल टू 0. ह्या दोघांच्यातनं कॉमन काढणार आपण, x इंटू एक्स मायनस 20 मायनस 45 x मायनस 20 इक्वल टू 0. x मायनस 20 आणि x मायनस 45 इक्वल टू 0, म्हणजे x मायनस 20 इक्वल टू 0, x मायनस 45 इक्वल टू 0. x इक्वल टू 20, x इक्वल टू 45. तर मुलाचं वय हे थोडं कमी असणार आहे, त्यामुळं सन्स एज किती झालं, 20 झालं. आणि फादर्स एज 65 मधनं 20 मायनस केल्यानंतर फादर्स एज मिळालं. त्यावेळी आपण हे मात्र इथे घ्यायचं नाही, सन्स एज 20 असणार आहे, 45 असू शकत नाही. मुलाचं वय वडिलांच्या वयापेक्षा जास्त असू शकत नाही ना, त्यामुळे 20 हे आपलं सन्स एज झालं. त्यानंतर फादर्स एज काय असणार आहे, 45 इयर्स, की जे इथून मायनस केल्यानंतर आपल्याला मिळेल. तर याच्यामध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेला नव्हता, तर वर्ड प्रॉब्लेम आपल्याला तयार करायला लावलेला. तर तयार करण्यासाठी तिने एक आन्सरच दिलं होतं, त्या आन्सरला घेऊन दुसरा आन्सर मी माझ्या मनाचं घेतलं आणि त्याच्यावरनं कंडिशन तयार केलं. सेम क्वेश्चन आपल्याला क्वाड्रॅटिक ऐवजी लिनियरमध्ये विचारला, तर लिनियरमध्ये पण आपल्याला तयार करायला काय अडचण नाही. कसं, तर लिनियरमध्ये आपल्याला 2 व्हेरिएबल लागतात. तर त्या व्हेरिएबलमध्ये आपण काय म्हणू शकतो, फादर्स
एज आपण एक्स माना किंवा वाय माना, सनचं एज एक्स माना किंवा वाय माना, आणि ते तयार करू शकतोय आपण. फक्त कंडिशन इथं बदलताना थोडं इथं आपण प्रोडक्टची यूज केली होती, तिथं सम आणि डिफरन्सची करायची. म्हणजे बघा, एज ऑफ अ सन आपण एक्स मानूया, एज ऑफ अ फादर आपण वाय मानूया. कंडिशन घेताना काय केलं आपण, इथं सम ऑफ एज जसं केलेलं आहे तसं इथं सम ऑफ एज पण आहे तसं ठेवू शकतोय आपण. इथं प्रोडक्ट केलंय त्याच्याऐवजी आपण डिफरन्स करू शकतोय. म्हणजे आपलं इक्वेशन कसे तयार होणार, एक्स प्लस वाय इक्वल टू 65, दोघांची सम 65 आहे आणि दोघांचा डिफरन्स, आता दोघांचा डिफरन्स घेताना आपल्याला मोठ्यातून छोटं मायनस करावं लागेल ना, वाय मायनस एक्स इक्वल टू 25. ही दोन लिनियर इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करावी लागतील. अशा प्रकारे आपण सेम क्वेश्चन आपल्याला लिनियर इक्वेशन तयार करण्यासाठी पण विचारू शकतात, किंबहुना असा क्वेश्चन लिनियर इक्वेशन मध्ये असेलही, आपण तिथे गेल्यानंतर तो पाहूया. तर हा लॉजिकल थिंकिंग मधला पहिला क्वेश्चन होता, सर्वांना समजला असेल. नेक्स्ट, ओके, पुढचा क्वेश्चन थोड्या कन्सेप्ट, वेगळ्या कन्सेप्टवरती विचारलेला आहे, थोडं प्रॉफिट लॉसशी रिलेटेड असणार आहे. पहा, अ डीलर सेल अ टॉय फॉर ₹24. एक डीलर आहे, तो एक टॉय म्हणजे काय खेळण्याला 24 रुपयामध्ये विकतोय, अँड गेन्स ॲज मच पर्सेंट ॲज द कॉस्ट प्राइस ऑफ द टॉय. गेन म्हणजे प्रॉफिट, त्याला किती रुपये मिळतात, तर जेवढी त्या वस्तूची कॉस्ट प्राइस आहे तेवढं पर्सेंट त्याला गेन मिळतं. फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द टॉय. आपलं ठरल्याप्रमाणे जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याला मी एक्स मानतो आणि सुरू करतो. पहा, लेट कॉस्ट प्राइस ऑफ टॉय इक्वल टू एक्स रुपीज. कॉस्ट प्राइस आम्ही एक्स रुपीज मानलं. सेलिंग प्राइस आपल्याला दिले, सेलिंग प्राइस आपल्याला दिलेला आहे 24 रुपीज. आता पर्सेंटेज ऑफ गेन, किती पर्सेंट त्यांना गेन झालाय, पर्सेंटेज ऑफ गेन हे माहित पाहिजे. प्रॉफिटचं पर्सेंटेज कसं काढतोय आपण, तर सेलिंग प्राइस किती रुपयाला वस्तू विकलेले मायनस कॉस्ट प्राइस, त्या वस्तूची किंमत कितीला तयार झालेली आहे थोडक्यात ती वस्तू, डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100. सेलिंग प्राइस कितीला विकली मायनस किती त्याची कॉस्ट होती, डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100. हा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून काही वेगळ्या कन्सेप्टवरती पण आपल्याला विचार करण्यासारखे क्वेश्चन याच्यामध्ये देऊ शकतात. पर्सेंटेज ऑफ गेन त्यांनी काय सांगितले, जेवढं पर्सेंटेज ऑफ गेन होतंय ते कॉस्ट प्राइस एवढंच आहे, म्हणजे हे एक्स एवढंच आहे. सेलिंग प्राइस तर 24 आहे, कॉस्ट प्राइस एक्स अपॉन एक्स इंटू 100. एक्स डिव्हिजन मध्ये पलीकडे घेतो, मल्टिप्लाय होणार एक्स स्क्वेअर आणि आत मल्टिप्लाय करतो 2400 आणि इथं 100x याला मल्टिप्लाय करतो. इकडे घालूया म्हणजे काय अडचण नाही. या सगळ्यांना पलीकडे घेतो, एक्स स्क्वेअर प्लस 100x मायनस 2400 इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे, सोडवायचं आपल्याला. 2400चे फॅक्टर काढून आपल्याला 100 यायला पाहिजे, म्हणजे 100च्या जवळच ते असणार आहे. 24 120 बघा, 2400चे फॅक्टर आपण कसे म्हणू शकतो, आपल्याला 100 यायला पाहिजे, म्हणजे 120 आणि 20 केल्यानंतर आपल्याला 100 सबट्रॅक्शन येते, दोघांचा प्रोडक्ट तेवढा येतो. साईन इथं मायनस येणार, त्या दोघांना कुठली साईन येणार, तर या दोघांना एकाला प्लस येणार एकाला मायनस येणार. तर एक्स स्क्वेअर प्लस 120x मायनस 20x मायनस 2400 इक्वल टू 0. यातून आणि यातून कॉमन काय निघते पहा, एक्स कॉमन निघते, एक्स प्लस 120
minus 20 into x plus 120 equal to 3. x plus 120 x minus 20 equal to 0. म्हणजेच x minus 20 equal to 0 आणि x plus 120 equal to 0. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 20 मिळणार आणि x ची व्हॅल्यू आपल्याला minus 120 मिळणार, जे पॉसिबल नाही. हे आपला आन्सर. ओके, कॉस्ट प्राइस कधीही निगेटिव्ह असू शकत नाही, त्यामुळे हे आपलं पॉसिबल नाही. कॉस्ट प्राइस किती असणार आहे? 20. तर हा क्वेश्चन ह्या कन्सेप्टवरती होता. म्हणजे आपल्याला प्रॉफिट लॉस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे, पर्सेंटेजचं थोडं नॉलेज असायला पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड असणारा क्वेश्चन आहे. पाहून पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवणं तुमच्यासाठी अवघड गोष्ट नाही. आपल्याला विचार करायला यायला पाहिजे आणि हे माहीत पाहिजे. त्यांना अपेक्षित आहे की विद्यार्थ्याला मल्टिपल गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे, की त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन विचारला तर आपल्याला त्याला सॉल्व करता येईल. लास्ट क्वेश्चन आजच्या सेशनमधला, क्वाड्रॅटिकमधला. नेक्स्ट मग आपण लिनियर इक्वेशन घेणार आहोत. ओके, द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 352 and their mean is 90. Find the numbers. सॉरी, थोडी तब्येत ठीक नाही माझी. दिलेल्या गोष्टी काय आहेत? तर 352 हे दोन नंबरचं प्रोडक्ट आहे आणि त्याचा मीन ही आयडिया आपल्याला स्टॅटिस्टिकमध्ये आहे. पहा, तर त्या दोन नंबरला पहिला मी एक्स आणि वाय मानतो, नंतर सिंगल व्हेरिएबलमध्ये आणूया. लेट एक्स अँड वाय आर टू नंबर्स. x into y equal to 352. दोन नंबरचं प्रोडक्ट 352 आहे. आणि मीन म्हणजे काय? त्या दोन नंबरची सम, त्या दोन नंबरची सम डिवायडेड बाय किती नंबर आहेत, म्हणजे दोन नंबर इक्वल टू 19 आहे. इक्वल टू किती आहे? म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 38 असे येईल. मीन म्हणजे काय असते? सम ऑफ ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता इथं दोन नंबर आहेत म्हणजे त्यांची सम डिवायडेड बाय दोन नंबर. किती नंबर आहेत? तर दोन नंबर आहेत. याच्यावरून मी y ची व्हॅल्यू काढतो. y इक्वल टू 38 मायनस एक्स आणि तिथे पुटअप करतो. म्हणजे x इंटू 38 मायनस एक्स इक्वल टू 352. आता मल्टिप्लाय करतो. 38x मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 352. सगळ्यालाच पलीकडे घेतो. एक्स स्क्वेअर मायनस 38x प्लस 352 इक्वल टू 0. आता याचे फॅक्टर्स पाहूया. 352 2 1 जार 2 7 जार 2 6 जार, परत 2 ने जातो. 2 8 जार 2 8 जार, परत 2 ने जातो 44 येईल. 2 ने जातो 22 येईल. 22 पाहून आपण ह्या सगळ्यांचं प्रोडक्ट केलं. 4 8 12 8 16 प्लस 22. तर फॅक्टर्स आपले पडलेले आहेत 22 आणि 14. 22 आणि 16 हे आपले फॅक्टर्स आहेत.
तर एक्स स्क्वेअर दोघांचं साईन कसं येणार, इथं पॉझिटिव्ह आहे, या दोघांनाही मायनस येणार. एक्स स्क्वेअर -22x -16x प्लस 352 इक्वल टू 0. ह्या दोघांच्यातून आणि ह्या दोघांच्यातून कॉमन करायचं आपल्याला. एक्सला कॉमन काढतो, x -22 -16 x -22 इक्वल टू 0. x -16 आणि x -22 इक्वल टू 0. म्हणजेच x -16 इक्वल टू 0 एक येणार आणि x -22 इक्वल टू 0 एक येणार. x ची व्हॅल्यू 16 आली आणि x ची व्हॅल्यू 22. दोन अशक्यता आता येते कारण की नंबरच आहे ते. x ज्यावेळी 16 असणार त्यावेळी इथे 16 टाकल्यानंतर y आपल्याला 22 मिळेल आणि x ज्यावेळी 22 असणार त्यावेळी y ची व्हॅल्यू 16 मिळेल. त्यामुळे असे दोन्ही प्रकारे x आणि y असू शकतात. तर अशा प्रकारे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या चॅप्टरवरचे सगळे क्वेश्चन्स जे बोर्डला आतापर्यंत पडलेले आहेत 19 पासून ते पाहिलेले आहेत. पुढे आपण लिनियर इक्वेशनवरती क्वेश्चन्स घेणार आहोत, त्यानंतर ॲरिथमेटिक प्रोग्रेशनवरती क्वेश्चन्स घेणार आहोत, त्यानंतर आपण ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर पूर्ण शिकवणार आहोत. त्याचे एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट असतील, त्याचे प्रॉब्लेम सेट असतील, बोर्डला पडलेले क्वेश्चन्स असतील. कारण की बऱ्याच मुलांना हा चॅप्टर थोडा अवघड जातो. आपण एका वेगळ्या लेवलला जाऊन हा चॅप्टर शिकणार आहोत की जेणेकरून तुमचं ह्या चॅप्टरबद्दलची जर भीती तुमच्या मनात असेल तर ती दूर होईल. तर ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरला आपण 7 ते 8 लेक्चर्स देणार आहोत. तर ह्या सर्व सिरीजमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तुमच्या जवळच्या मित्रांना मैत्रिणींना कळवा, हे त्यांनाही फायद्याचं आहे. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अपडेटेड लेक्चर्स तुम्हाला मिळत जातील. तर आजच्या सेशननंतर तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशनबद्दलचा कॉन्फिडन्स थोडा वाढला असेल अशी आशा करतो. आणि आता आपण नेक्स्ट लेक्चरला लिनियर इक्वेशन ह्या चॅप्टरसोबत भेटूया. धन्यवाद.